8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88 वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आश्याला 9 सदस्य आले। सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना त्यांनी 7च नावं जाहीर केलेले आहेत। सगळ्यांकडे त्याचा रेकॉर्ड आहे, 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आली नाहीत। त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नावं वाचलेत, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला। महापौरांना तो मेसेज टाकला, त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये। आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता। आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवरमध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे। एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही। पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही आहे, कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता? जे काय घडा लागलाय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत। आज सोलापुरामध्ये महत्त्वाचे विषय आहेत, पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं, रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही, त्यांनी सभा ताक करून पळून गेलेले आहेत। याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो। माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्त्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं। भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि 1 MIM पक्षाचा सदस्य आहे, तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती। पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केलेत, 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस्तोवर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे। काल रात्रीपर्यंत होतं, कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं, पण तरी सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचवू द्या, पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत। आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही। मागं तुम्ही बघितलं असेल एक रील पळत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो, पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे, भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील, अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय। हा मेसेज जसा पळाला तसा ते पळालाय। महापौर पळाले, महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय। म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं, पळ म्हणले की पळाले। आता हे सगळे बालाई सरोवराला जाऊन बसतील आणि तिथं करतील। नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं